देशभरात मेडिकल का झालेत बंद? तुमच्या घरामध्ये कोणी आजारी आहे का? किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत का? किंवा तुमच्या घरात कोणाचे नियमित औषधोपचार सुरू आहेत का? जर असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. तातडीनं कपाटात डोकावून पहा आणि औषध गोळ्या आहेत का ते तपासा. कारण आजपासून अचानक तब्येत बिघडली तर नेहमीच्या हक्काच्या मेडिकल स्टोअरमधून औषध मिळणं कठीण होऊ शकतं. कारण मेडिकलवाल्यांनी ऑनलाईन औषध विक्री म्हणजेच ई फार्मसीच्या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने देशव्यापी बंदची हाक दिली आहे. हा संप नेमका का सुरू आहे? आता मेडिकल कधीपर्यंत बंद राहणार? किती दिवस हा संप सुरू राहणार याविषयी सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. देशभरात आज लाखो मेडिकल दुकानदारांनी संप पुकारलाय. ई फार्मसी आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींच्या विरोधात देशभरातील लाखो औषध विक्रेते यांनी आज संप पुकारलाय. या संपामुळे देशभरात औषध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेनं आज देशभरात पुकारलेलं मेडिकल असोसिएशनचं आंदोलन हे देशातील औषध व्यवसाय आणि रुग्ण सुरक्षा या दोन्ही दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आणि मोठं पाऊल मानलं जाते. हे आंदोलन 24 तासांचं आहे. म्हणजेच 20 मे रात्री 12 वाजेपर्यंत देशभरातील लाखो औषध विक्रेते आणि वितरक यात सहभागी झाले. पारंपरिक मेडिकल स्टोअर्सचं अस्तित्व टिकवणं आणि ऑनलाईन औषध विक्रीच्या अनियंत्रित विस्तारामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर सरकारचं लक्ष वेधणं हा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. या आंदोलनाचा इतिहास पाहिला तर केमिस्ट संघटना आणि ई फार्मसी कंपन्यांमधील हा संघर्ष गेल्या 7 ते 8 वर्षांपासून सुरू आहे. भारतामध्ये औषध विक्रीची व्यवस्था ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 आणि नियम 1945 अंतर्गत अत्यंत कडक नियमांनी चालवली जाते, ज्यामध्ये प्रत्येक औषध फार्मसिस्टच्या देखरेखीखाली आणि डॉक्टरांच्या थेट चिठ्ठीनुसार देणं बंधनकारक असतं. मात्र इंटरनेटच्या विस्तारानंतर देशात अनेक ई फार्मसी प्लॅटफॉर्म्स आणि इन्स्टंट डिलिव्हरी ॲप्स वेगानं उभे राहिलेत. 2014 ते 2016 या काळात जेव्हा या ऑनलाईन कंपन्यांनी औषध बाजारात प्रवेश केला तेव्हापासूनच दुकानदारांनी या विरोध दर्शवण्यास सुरुवात केली होती. केंद्र सरकारनं 8 वर्षांपूर्वी ई फार्मसीच्या नियमनासाठी GSR 817E नावाची एक मसुदा अधिसूचना जारी केली होती, ज्यामध्ये ऑनलाईन औषध विक्रीची नोंदणी, प्रिस्क्रिप्शनची पडताळणी आणि दंडात्मक तरतुदीचा समावेश होता. परंतु ही नियमावली आजपर्यंत अधिकृतपणे लागू केली नाही आणि मागेही घेतली गेलेली नाही. त्यामुळे ऑनलाईन औषध कंपन्या एक कायदेशीर सुप्त क्षेत्रात कोणतीही ठोस कडक नियमावली नसताना काम करत राहिले आणि येथूनच या आंदोलनाची खरी पाळंमुळं रोवली गेली. या संघर्षाला सर्वात मोठं वळण मिळालं ते कोरोना महामारीच्या काळात. कोविडच्या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना जीवनावश्यक औषधं घरपोच मिळावीत या आपत्कालीन हेतूनं सरकारने एक अधिसूचना जारी करून नोंदणीकृत औषध दुकानांना होम डिलिव्हरी करण्याची विशेष सवलत दिली होती. महामारी संपून अनेक वर्ष उलटली तरीही सरकारने या सवलती आणि नियम शिथिलता मागे घेतलेली नाही. ऑनलाईन औषध कंपन्यांनी आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी या तातडीच्या नियमांचा आधार घेत आपला व्यवसाय प्रचंड वाढवला. दिल्ली उच्च न्यायालयाने देखील ऑनलाईन औषध विक्रीवर परवान्याशिवाय बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही या कंपन्यांचे कामकाज विना अडथळा सुरूच राहिले. या बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीबाबत औषध महानियंत्रकांकडून शोकॉज नोटिसा बजावण्यात आल्या, परंतु पुढे कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झाली नाही. यामुळे पारंपरिक केमिस्टांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि वारंवार निवेदनं देऊनही सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन या देशव्यापी संप करावा लागला. हे आंदोलन नेमकं का सुरू झालं यामागे व्यावसायिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिले जाणारे अवाजवी डिस्काउंट. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आपल्या अफाट भांडवलाच्या जोरावर औषधांवर 20 ते 50% सूट देतात. या उलट गल्लीबोळातील छोट्या किरकोळ औषध विक्रेत्यांना जेमतेम 10 ते 12% नफा मिळतो, ज्यातून त्यांना दुकानाचं भाडं, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर भरायचा असतो. या असमान आणि अयोग्य व्यावसायिक स्पर्धेमुळे देशातील कोट्यावधी किरकोळ व्यापारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली कुटुंबियांचं जगणं कठीण झालं असून ग्रामीण भागातील औषध पुरवठा साखळी धोक्यात आली. व्यावसायिक कारणांशिवाय सार्वजनिक आरोग्याचा मोठा धोका हे देखील आंदोलन सुरू करण्याचं मुख्य कारण आहे. ऑनलाईन औषध विक्रीमध्ये अनेकदा डॉक्टरांच्या प्रत्यक्ष चिठ्ठीची योग्य तपासणी होत नाही. एकाच जुन्या चिठ्ठीचा वापर करून वारंवार ग्राहक औषधं मागवतात. तसेच AI जनरेटेड बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर करून अंमली पदार्थ, झोपेच्या गोळ्या आणि अत्यंत कडक प्रतिजैविक सहज घरपोच मागवली जातात. त्यामुळे देशातील तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थांचं व्यसन वाढण्याचा आणि प्रतिजैविकांचा अतिवापर, शरीरात निर्माण होणारा ड्रग्ज रेझिस्टन्सचा मोठा धोका निर्माण झाला. या आंदोलनाच्या माध्यमातून केमिस्ट संघटनांनी केंद्र सरकारसमोर अत्यंत स्पष्ट मागण्या ठेवल्यात. त्यांची पहिली आणि प्रमुख मागणी म्हणजे कोरोना काळात लागू केलेल्या GSR आणि रखडलेल्या GSR या दोन्ही अधिसूचना तात्काळ पूर्णपणे मागे घेण्यात याव्यात.
ई फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्रीच्या सद्य पद्धतीवर जोपर्यंत कडक कायदेशीर नियंत्रण येत नाही तोपर्यंत या अनियंत्रित विक्रीला स्थगिती द्यावी. औषधांची ऑनलाईन विक्री आणि डिलिव्हरी करताना पारंपरिक दुकानांप्रमाणेच प्रत्यक्ष तपासणी, फार्मासिस्टची उपस्थिती आणि प्रिस्क्रिप्शनची अचूक पडताळणी बंधनकारक करणारे कठोर नियम लागू करावेत. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे ग्राहकांची दिशाभूल करणारी आणि छोट्या व्यापाऱ्यांना संपवणारी जी अवाजवी डिस्काउंट पद्धत आहे त्यावर नियंत्रण आणून औषध बाजारात सर्वांसाठी समान व्यावसायिक वातावरण निर्माण करावं, ही केमिस्टांची महत्त्वाची मागणी आहे. हे आंदोलन फक्त एका दिवसासाठी पुकारण्यात आलेलं असल्यानं 21 मे पासून सर्व औषध दुकानं सुरू होतील. हा संप पूर्णपणे लाक्षणिक स्वरूपाचा असला तरी रुग्णांची अतिशय गंभीर गैरसोय होऊ नये म्हणून केमिस्ट असोसिएशननं संवेदनशील काळजी घेतली आहे. सर्व शासकीय रुग्णालय, मोठी खासगी रुग्णालय यांना जोडलेले मेडिकल स्टोअर्स आणि आपत्कालीन सेवा देणारी काही ठराविक दुकानं संपाच्या काळातही 100% सुरू ठेवण्यात आली आहेत, जेणेकरून कोणत्याही गंभीर रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत औषधांवर वाचून राहावं लागणार नाही. हा एक दिवसीय संप सरकारच्या धोरणांना इशारा देण्यासाठी असून जर सरकारने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता केमिस्ट संघटनांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.